महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, SIR बाबत निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती। 24 तासात ठाकरे सेनेच्या 3 खासदारांनी घेतली शिवसेनेच्या मंत्र्यांची भेट। आष्टीकर शिंदे भेट, तर राजाभाऊ वाजे श्रीकांत शिंदेंच्या व्यासपीठावर, तर वाघचौरे उदय सामंतांच्या भेटीला राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन रणनीतिकार, सूत्रांची माहिती। प्रशांत किशोर आणि सुमित्रा पवार यांच्यात सकारात्मक बैठक झाल्याची माहिती। आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मुलाची आता CBI कडून चौकशी। स्वतःच्या मुलासाठीच मोटेगावकरने पेपर फोडल्याचा CBIला संशय। शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल। 43 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मोटेगावकरची पेपरफुटीवर तीव्र भूमिका। पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरने न्यायालयात दाखल केली होती याचिका। मनीषा मांढरेनं पेपर फोडताना बाळगली मोठी खबरदारी। मांढरेला सर्व प्रश्न होते तोंडपाठ। विद्यार्थ्यांना प्रश्न सांगताना स्मरणशक्तीचा उपयोग। तपास यंत्रणेकडून आणखी पुराव्यांचा शोध सुरू। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आठवडाभरात दुसऱ्यांदा दरवाढ। मुंबईत पेट्रोल 91 तर डिझेल 94 पैशांनी महागलं। सामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यभरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा। दुचाकी चालकांच्या पेट्रोल पंपावर रांगा, तर गावखेड्यामध्ये डिझेलसाठी कॅनसह शेतकऱ्यांनी सुद्धा लावल्या पंपाबाहेर रांगा। कोल्हापुरात सुद्धा पेट्रोल डिझेलचा तुटवडा। कोल्हापूरमध्ये दुचाकींना 200 तर चारचाकींना केवळ 500 रुपयांच्या पेट्रोलचं वितरण। काही पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनधारकांचे मात्र हाल। दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या दरामध्ये वाढ। पावाच्या प्रति लादीच्या मागे 5 रुपयांची वाढ, तर वडापाव आणि इतर पावाच्या पदार्थांवरही होणार परिणाम। ब्राऊन ब्रेड सुद्धा महागला। पुण्यातील पब संस्कृती पुन्हा वादामध्ये। मुंडव्यातील पबमधला कथित अश्लील व्हिडिओ होतो व्हायरल। नियमांचं उल्लंघन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। उल्हासनगरमधल्या तरुणीचा लव्ह जिहादचा आरोप। मुस्लिम तरुणानं हिंदू नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात तोडलं। बुरखा, हिजाब आणि गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केली, तरुणीचे आरोप। भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदीनंतर पूर्वीच्याच ठिकाणी सोडता येणार नाही। गंभीर आजारी आणि धोकादायक कुत्र्यांना मारण्यावरही विचार व्हावा। भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश।